काय म्हणताय, काम करीत जा, सारखं म्हणतात मला काम करीत जा, काम करीत जा, जसं की मी काही कामच करीत नाही. अरे भावांनो, मी काम करते, काम कर, तुम्ही पण करू शकता. हे काम करीत करीत हे ऑनलाईन काम, हे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर तुमचं कशा आहात तुम्ही सर्वजण, आशा आहे सर्व ठीकच असतात. चला तर मग कामावरून आले, स्वयंपाक केला, भाजी केली, पोळ्या केल्या. आधी भाजी अगोदर वाला शेंगा निसल्या बघा. तरी पण मला कोणी कोणी म्हणताय काम काम, मोबाईलच बघत बसू नको. अरे बाबांना मी खूपच काम करते. चला तर मग तुम्हाला दाखवते मी सर्व माझं काम. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्वजण, आशा आहे सर्व ठीकच असतात. तर सगळे भाऊ मला कोणी कोणी काय म्हणतात, काम करीतच जा, सारखं म्हणतात मला काम करीतच जा, काम करीतच जा, जसं की मी काही कामच करीत नाही. अरे भावांनो, मी काम करते, काम कर, तुम्ही पण करू शकता. हे काम करीत करीत हे ऑनलाईन काम, हे हेच आहे आपलं कामच आहे, ओव्हर टाईम काम. ह्या का येऊन मी स्वयंपाक केला, चपात्या केल्या, भाजी केली, ते पण वालाच्या शेंगा निसून आले, लाईव्हला गेले. परत येऊ घरात असाच राडा ठेवला, सगळीकडे राडा ठेवून फक्त स्वयंपाक झालेला आहे. अजून बाकीचे कामं तर सगळे तसेच आहेत आवरायचे, सगळे कामं तसेच आहेत आवरायचे. तर बाकीचे कामं आमची दीपू आवरीन आता, भांडून तुंडून कवायना कसं तरी करून कवायना आमचे दीपू काम आवरीनच. त्याच्यासाठी आता स्वयंपाक करून आता फक्त मी स्वयंपाकाचा हे राडा आवरीते बघा, उचलून ते फक्त, आणि एकाला एक काम लावून देते आणि मी करते जेवण आणि झोपते. किती काम राहते माझे, व्हिडिओ बनवायचे, रील बनवायचे आणि फक्त स्वयंपाक करून द्यायचा पोरांना. बाकीचं काम ते करते, बाकीचं कोण बसलंय काम करीत. हाय ना आमची दीपू, कशी काय ना भांडण तंडण करून कशी तरी काम करती, पण करती. लेख माझे गुणाचे आहे ना, त्यामुळे एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं कामाचं. स्वयंपाक झाला, पोटाला खायला भेटलं, बस झालं. बरोबर का? आमच्या दीपाबाईला बघितलं ना तुम्ही लाईव्ह मध्ये, कशी करीत राहती बडबड 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 बडबड. सून असती ना, सून असती का तर सगळा सुनाचा बाबाटा झाला असता. सुनाने मला बडबड केली, सून मला अशी म्हणली, तशी म्हणली, पण लेक असल्यामुळं काही माणूस म्हणत नाही. पण एक प्रश्न होता मला, एक जणाला, कोणाला माहिती असला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ज्यांच्या पायात कुरूप असेल त्यांना असे हिवाळ्यात जास्त दुखायला सुरुवात होती का कुरूप? माझं तर गेल्या वर्षी दुखत होतं, पट्ट्या ते लावून जरा बरं झालं, आता दुखत नव्हतं, आता परत दुखायला लागलं. थंडीचे दिवस आले की परत दुखणं चालू झालं कुरपाचं. टेन्शनच टेन्शन. चला जाऊ द्या, तुम्हाला वाटत मी बोर करून राहिले, पण असं विलाच काय माहिती असला कृपाचा तर नक्की कमेंटमध्ये सांगून द्या. टाटा, बाय बाय.